मालेगाव तालुक्यातील टेहरे, चंदनपुरी, कवळाणे येथील 500 शेतकरी कुटुंबांचं आरोग्य धोक्यात आलंय। टेहरे शिवारात खरं तर मालेगाव महानगरपालिकेचा अनाधिकृत प्लास्टिक कचरा संकलन होत आहे। शेतकऱ्यांच्या विहिरींमध्ये देखील प्लास्टिक कचरा सापडतोय, तर 30 फुटाचा नाला सुद्धा या कचरा संकलनामुळे बंद झालाय। या कचऱ्यामुळे आमच्या मुलांचे आरोग्य धोक्यात येणार आहे। डास मच्छर तयार होणार आहे व याचे पाणी जर जमिनीत उतरले तर आमच्या विहिरीचं पाणी पिण्यालायक राहणार नाही, शेतीमध्ये उत्पन्न येणार नाही। 20 ते 25 फुटावरती ही विहीर आहे, जे मटेरियल इथे टाकलं जात आहे। महानगरपालिकेचा जो कॉर्पोरेशनचा जो कचरा आहे, ओला कचरा, घाण कचरा, तो पूर्णपणे आणून इथे टाकला जातोय। सुरुवातीला आम्हाला सांगितलं गेलं की 5-25 गाड्या टाकल्यानंतर आम्हाला त्याच्यावर माती टाकायची आहे। आज जवळपास 4 महिन्यापासून हा भराव चालू आहे। इथे हजारो गाड्या टाकल्या गेल्या, पण एकही मातीचा आजपर्यंत काही गाडी आलेली नाही, कण आलेला नाही। सगळ्यांचे जे शेतीमधून जी विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी सगळे त्या घरातले लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत ते पाणी पितात। आणि त्या नाल्याच्या बाजूला हे जे मालेगावचा हातपुरी घाण आणून इथे टाकलेली आहे, प्लॅस्टिक कचरा आहे, पूर्ण मैला आहे, तर याच्यामुळे विहिरींचं पाणी सगळं संपूर्ण खराब होणार आहे आणि लहान मुलांचा तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या जीवितहानी होण्याची शक्यता आहे। आणि हा एवढा कचरा इथं आणण्याचं काय कारण बघा? जर यांना शेती लेवल करायची होती, त्यांनी माती आणायला पाहिजे होती किंवा दुसरं काही टाकलेलं पाहिजे होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।